सोलापुर बस स्टैंड पर मामा के गांव जाने आई 5 साल की एक बच्ची को एक अनजान महिला ने अगवा कर लिया। यह घटना शुक्रवार को सामने आई। महिला उस बच्ची को लातूर कल्याण की एसटी बस में लेकर चली गई। बच्ची के कान की सोने की बाली और पैरों की पायल भी निकाली गई। इसके बाद उस महिला ने बच्ची को मोंडिप गांव की एक शादी समारोह में छोड़ दिया। यह पूरी घटना सीसीटीवी कैमरे में रिकॉर्ड हुई। आप ये तस्वीर सोलापुर की जनता न्यूज चैनल पर देख रहे हो। शादी राजा बाबू माड़ी के घर पर हो रही थी। वही ये बच्ची रोते हुई दिखाई दी। जब लोगों ने उससे पूछा तो वो बस इतना बोली, मैं सोलापुर से हूँ। इसके बाद राजा बाबू माड़ी ने बच्ची की जानकारी सोशल मीडिया पर डाली। ये पोस्ट तेजी से वायरल हो गई और पुलिस को भी इसकी जानकारी मिल गई। जांच शुरू हुई और पुलिस ने बस स्टैंड का सीसीटीवी देखा, जिसमें महिला बच्ची को ले जाते हुए दिखाई दी। जांच में पता चला कि महिला लातूर कल्याण एसटी बस में सफर कर रही थी। बस कंडक्टर संतोष वाघमारे ने बताया कि महिला मोहड़ स्टॉप पर उतरी थी। इसके बाद पुलिस टीम मोडनी गांव के उसी शादी में समारोह में पहुंची और बच्ची को सुरक्षित अपने कब्जे में ले लिया। फिर बच्ची को उसके माता पिता को सौंप दिया गया। आज रोजी फौजदार ताडी पोलीस स्टेशन हद्दीतील बस एसटी स्टँड या ठिकाणी लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व 3 वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असता त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाहक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला। ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला परंतु मुलगी मिळून न आल्यानं त्या ठिकाणी जे एसटी स्टँडला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल घाडगे आहेत त्यांना ती माहिती दिली आणि त्या ठिकाणी एस स्टँडचे फुटेज पाहिले असता त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले। सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः PI दराडे, API खंडागळे, API धायगुडे आणि टीम अशी एसटी स्टँड या ठिकाणी जाऊन प्रथम फुटेजची पाहणी केली। सदर महिला ही आधी एसटी स्टँडच्या बाहेर गेल्याचं दाखवते आणि नंतर पुन्हा आत येऊन एक एसटी पकडून ती मोहोळच्या दिशेने जात असल्याचं निदर्शनास आलं। तात्काळ आमची टीम जी आहे त्यामध्ये पोलीस शिपाई अजय चव्हाण आहे, माने, त्याच्यानंतर सोनवलकर, त्याच्यानंतर खरटमल आणि अशी टीम आम्ही रवाना केली त्याच्या आईवडिलांना घेऊन। फुटेज पाहत असताना मोहोळ या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस फुटेज पाहिलं त्यावेळेस ती तिथं उतरल्याचं व तिथं देखील पोलिसांची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने तिने आत बाहेर अशा पद्धतीने बनाव केला। त्यानंतर पुन्हा काही माहिती मिळाली की वैरागच्या दिशेने गेली, काही माहिती मिळाली सातारा एसटीत बसली। त्या पद्धतीने आमच्या टीमनी पंढरपूरपर्यंत माग काढला, परंतु त्याच दरम्यान मोहोळ पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बाबर आणि दराडे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं फुटेज काढल्यामुळं आमच्या स्टाफला ती माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहूनच पुणा रोडच्या दिशेने चालत गेली दिसली। तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी वडापवाहनाने पुण्याच्या दिशेने गेल्याचं निदर्शनास आलं। आमची टीम तशीच फुटेज चेक करत मोडणीमपर्यंत आल्यानंतर मोडणीम या ठिकाणी चौकशी करत असताना आमच्या टीमच्या असं निदर्शनास आलं की त्या मुलीला एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे।